त्यांचा स्पर्श झाला होतो आणि त्यांच्या वागण्याप्रमाणे चालतो आणि जणू काही चंद्र आपल्यावर चालतो, त्याला चालता येतं, तसा हा चंद्र आहे. खऱ्या अर्थानं बारामतीसारखं तसं विषम गाव, निरेच्या कालव्यावरती फुलणारी थोडी शेती बागायत आणि बरीचशी शेती ही नापिकीची दगडधोंड्यांची. पण तिथं पाझर तलाव बांधावेत. त्यांचे वडील बंधू आप्पासाहेब यांच्या प्रयत्नातून वर्क फॉर फूड अशी एक योजना निघाली होती. काही ऑस्ट्रेलियन महिना त्या भागात आल्या होत्या. गव्हाच्या मोबदल्यात काम करायचं, कामाचा दाम द्यायचा, त्याच्याऐवजी अन्नधान्य द्यायचं आणि थोडा दाम द्यायचा. यातून ते काम सुरू झालं. करता करता आज आपण म्हणतो जलयुक्त शिवार, याची कल्पना त्या काळातली. पार्श्वभूमी मल्हारी महाराजांची असो, मोरगावाची असो, छत्रपती असो, त्या भागात आलेलं नेतृत्व चायनाच्या युद्धानंतर झालेल्या आक्रमणामुळं पुण्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून शनिवार आठवड्यावरच्या समोर एक सभा घेऊन त्यांचा चायनाचा निषेध करायचा आणि 25 तत्त्वज्ञानाचा ज्यांनी भंग केला त्यांना जाब विचारायचा. या कल्पनेतून वय काय आमचं 17, 18, 19 या वयामध्ये शनिवार आठवड्यावर सभा घ्यायची आणि पुण्याच्या विद्यापीठाच्या कुलगुरूला बोलवायचं आणि त्यांना बोलायला लावायचं. हे धाडस त्या काळामध्ये शरदांनी केलं. त्यांच्यावर आम्ही होतो. आमदार म्हणून, राज्यमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, संरक्षण मंत्री म्हणून, खासदार म्हणून त्यांचं काम आपण सगळ्यांनी बघितलं आहे. मी खासदार म्हणून 10 वर्ष लोकसभेमध्ये पाहिलं. सुशील कुमार त्या काळात असत. प्रश्नोत्तराचा तास लागला की जो हजर नसतो त्याचा प्रश्न लागत नाही, फक्त छापील उत्तर सांगितलं जातं. शुक्रवार हा दिवस ठरलेला असायचा. त्याची प्रश्नोत्तर असताना 6-6, 7-7 प्रश्न, कधी 3 व्हायचे, कधी 2 व्हायचे, कधी 7 व्हायचे, कधी 6 व्हायचे. काही दिवस असे होते की शरदरावजी कृषी मंत्री म्हणून जेवढे लागले प्रश्न, 5 लागोत, 6 लागोत, त्या 6ही प्रश्नांचं उत्तर अगदी व्यवस्थित देत असत. मला नेहमी गंमत वाटायची की कधी अभ्यास करतात म्हणून एकदा त्यांची हातातली पानं तपासून पाहिली. प्रश्न काय, त्याचं लेखी उत्तर काय, संभाव्य प्रश्न काय, आयत्यावेळा प्रश्न काय, पुरवणी प्रश्न काय येईल, विचारणारा कोण आहे, कुठल्या पक्षातला आहे, त्या पक्षात त्याचं स्थान काय, त्याचं बलस्थान काय, त्याला खोड काय. बोलता बोलता उत्तरामध्ये जी खोड जरा काढली आणि त्याला कोपरगळी मारली की तो ढासळतो. समोरच्या माणसाचं बलस्थान काय आणि त्याचं दुर्बल स्थान काय हे ज्याला कळतं तो राजकारणात पुढे जातो. विनोद हे एक फार मोठं शस्त्र असतं. कथनामध्ये साहित्य असो, कला असो, क्रीडा असो, जेवढी काही प्रकरण असतात, वाचन, विनोदाचे किस्से कधी आणि कुठं सांगावेत आणि हसता हसता शेजाऱ्याला कशी खळी मारावी याचं उत्तम उदाहरण शरदराव आहे. धीर गंभीर आहेत. जवळच्या माणसाचा एखादा चुकीचा जरी मुद्दा असल्याला कसा समजावून सांगावा. भली भली माणसं येतात, छोटी माणसं येतात, ते छोट्या माणसांच्या पाठीवर हात ठेवून त्याला थाप मारावी आणि आज लढ म्हणा असा काही लेख असला मी. याचा अर्थच असा की सामान्य माणसाला जवळ जाणारा हा नेता गेले कित्येक वर्ष बारामती ते पुणे, पुणे ते मुंबई, आदरणीय विनायकराव पाटील त्यावेळेचे, वसंतदादांनी एक फार मोठं संमेलन या ठिकाणी घेतलं होतं. 22 तास काम करणारे, प्रसंगी 70 पासून खुर्च्या उचलणारी सगळी मंडळी एकत्र येऊन काम झालं पाहिजे याकरता प्रयत्न करणारा, शरीरानं, बुद्धीनं, स्मृतीनं, आपल्या कामानं, अखंड अभ्यासानं जो माणूस इथपर्यंत पोचला त्यांच्या परवाच्या दिल्लीच्या समारंभाला हजर होतो. आज से तू हिमाचल असं एक म्हण आहे. द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारी मंडळी पसरली होती. अनेक क्षेत्रातली माणसं होती. या प्रत्येकाला वाटतं की हा माणूस आपला आहे. हे प्रत्येकाला हा माणूस आपला वाटणं हे फार मोठं आहे. काही वेळा शेतकऱ्यांचाच प्रतिनिधी असतो, काही वेळा कामगारांचा प्रतिनिधी असतो, काही दूध संकलनाचे प्रतिनिधी असतात, कोणी सूत गिरण्याचे प्रतिनिधी असतात, पण प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला वाटतं की हा आपला माणूस आहे. याचा अर्थच असा आहे की जो सर्वांना सांभाळलेला, विद्यार्थ्यांचा नेता म्हणून, आमदार म्हणून,
राजकीय नेता म्हणून ज्यांनी कित्येक दशक, पुढच्या वर्षी करायचे 50 वर्ष त्यांच्या राजकारणाला होतील, पण शेवटपर्यंत आपला असं वाटणारा, महिलांच्या करता प्रयत्न करणारा, बेटी पढाओ बेटी बचाओ हे आज आलंय. पण ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींना शक्यता नव्हती, BA पर्यंत शिक्षण, मुलींना फी माफी करून देणार, मुलींच्या करता सायकली देणार, सर्वसामान्य माणसांना सवलती देणार, मुलींच्या करता हॉस्टेल असल्या करता, महिलांचं सबलीकरणाकरता ज्या नेत्यानं आजपर्यंत खस्ता खाल्ल्या, तो हा नेता आहे. अनेकांना अडचणीच्या वेळा जावं कुठं, लपावं कुठं. खरं तर खेडेगावामध्ये फार मोठे मोठे वाडे असतात आणि पाऊस आला की वळसणीला आपण उभं राहतो. मराठीत एक म्हणते, वळसणीला आम्ही उभं राहणार नाही. पण अनेक लोक ज्यांच्या वळसणीला उभे राहिले नाहीत, तर वळसणीला उभं राहिलेल्या माणसाला ज्यांनी दारातनं आत घेतलं आणि बसा म्हटलं, असा शेतकऱ्यांचा, कामगारांचा, कुस्तीगिरांचा, कबड्डी या खेळाविषयी अनेक लोकांना माहिती. साहेबांचं क्रिकेट प्रेम सगळ्यांना माहिती आहे, चंदू. पण कबड्डी हा खेळ मैदान उचलून न्यायचं, त्याच्या घड्या घालायच्या, ते मैदान पुन्हा पसरवायचं, शूज घालून उत्तम रीतीनं उत्तम कपडे घालून खेळायचं. आता नुकतं टीव्हीवर यायला लागले. त्या कबड्डीचे ऑलिम्पिकवर कबड्डी जावी याकरता प्रयत्न करणारा हा माणूस आहे. अनेकांना हे माहिती नाही. कला, क्रीडा, साहित्य, नाटक, अभंग, लावणी या सगळ्या प्रकारामध्ये ज्याला कळतं त्या माणसं उचलून घेतात, त्याला खांद्यावर घेतात. आपण जेव्हा खेडेगावात जातो आणि कुस्त्याचं मैदान पाहतो तेव्हा काय ते लेकरू असलेलं ती कुस्ती दिसत नाही, त्यामुळं आपला चुलता त्याला खांद्यावर घेतो आणि तो सांगतो बघ काय चालायचं. सर्वसामान्य माणसाला खांद्यावर घेऊन ज्यानं जग दाखवलं, महाराष्ट्र दाखवला, भारत दाखवला, असा हा आमचा नेता सहस्त्रचंद्र सूर्यदर्शनाकडे प्रयत्न करतोय. सहस्त्र सूर्यदर्शन म्हणजेच 1000 पौर्णिमा ज्यानं पाहिल्या आहेत असा दीर्घायुष्य पुरुष. त्यांच्या नावात शरद आहे. शरदाची पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा हे आपण सगळेजण त्या चंद्राच्या साक्षीने साजरी करतो. 1000वी शरद पौर्णिमा सुद्धा तुम्हाला आम्हाला बघायला मिळावी, एवढं निरोगी आयुष्य परमेश्वराने त्यांना द्यावं अशी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री C. विद्यासागर राव यांनी आपलं मत मांडावं अशी मी विनंती करतो. Today's Satkar Murti Sri Sharad Pawar ji, Srimati Pradibha Pawar ji, Srinivas Patil ji, Honorable Governor of Sikkim, Sushil Kumar Shinde ji, Sri Uddhav Thackeray ji, Sri Eknath Khadse ji, Sri Ashok Chavan ji, Raj Thackeray ji, Sri Mukesh Ambani ji, Praful Patel ji, Sri Sunil Thackeray ji, Srimati Supriya Sule, distinguished invitees, ladies and gentlemen. Immediately we have another important program of releasing the book. I think there is no time. I don't want to take much of your time also. I'll conclude with few words on Sharad Pawar. At the outset, I pay my homage with profound grief to Shetkari Sangatana leader Sri Sharad Ji Joshi ji. I am extremely delighted to associate myself with the felicitation of Sri Sharad Pawar ji on his completing 75 years of age. I am glad that the book Aadharwad depicting his life is being released in 5 languages on this occasion. The felicitation of Sri Sharad Pawar ji on his Amrit Mahotsav is not his own felicitation alone. This also a felicitation of his illustrious parents, his wife Srimati Pradibha Pawar, and the entire Pawar family, workers and well-wishers of him. At the same time, this is a felicitation of a life
dedicated to the welfare of farmers and upliftment of the agriculture sector in the country. This is also a felicitation of a person who is dedicated to the development of cooperative movement in the state. I believe that the felicitation of Sri Sharad Pawar ji is also a felicitation of visionary leader, a great organizer, an able administrator, and a true Rashtra Sevak. I congratulate Sri Pawar ji on his 75th birthday and wish him Jeeved Sharada Shatam. Sisters and brothers, a day before yesterday, all of us saw felicitations of Sri Sharad Pawar ji in Delhi, and today we are witnessing his felicitation in Mumbai. The dais on both the occasions was colorful, reflecting the culture of unity and diversity of our country. Since 2-3 days, in the entire country, most of the papers are already writing articles about him. And people are having a ray of hope that all political leaders may come to on the dais. That is going on. It also showed the remarkable quality of Sri Sharad Pawar ji to maintain friendship across the political spectrum and his ability as a great unifier of political opinions. As a humble politician from the neighboring state, I have grown up watching in great admiration of various political personalities in Maharashtra. The arrival of Sri Sharad Pawar ji on the political scene, especially after his becoming the Chief Minister of Maharashtra for the first time, and generated tremendous excitement in the country. Many politicians have since risen and eclipsed in public life. But Pawar ji has remained at the core of politics in Maharashtra and at the center even after 4 decades. It is said that adversity brings out the best of man's character. Maharashtra's long spell of drought during 1970-73 was really the turning point for Sri Sharad Pawar ji. He had toured extensively, served in relief camps, and helped the people to the best of his abilities. 43 years later, the same Sharad Pawar ji was traversing the fields of Marathwada with the same commitment and concern, offering solace to drought-affected farmers of Marathwada during the recent spell of drought. If Sharad Pawar ji has risen to the present stage in life, it was because of his his conduct, caliber, and capacity. His caliber is most passion, his affection for people, and his self-restraint. The life of Sri Sharad Pawar ji is a lesson for people. People's representatives, young legislators, parliamentarians, and aspiring leaders. Sri Pawar's crisis management skills are legendary. Whenever the nation found itself in difficulty, successive prime ministers of the country have consulted him. The Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji has publicly acknowledged these qualities of Pawar Sahib twice in front of me when I participated in his meetings. Recently, I had the opportunity to accompany the Honorable Prime Minister to Baramati. Baramati is like the nation's agricultural laboratory. It was a revelation for me to see the tremendous work he has done in agriculture research, education, and development. Ladies and gentlemen, body language is also important attribute in public life. Sometimes I suspect it could be Sharad Pawar's strong frame and body language that gives him an extra advantage in public life. He is like a strong moving fort. Probably this could be the reason why his opponents find it difficult to conquer him. Sharad Pawar ji is not a
Rajneta alone, he is truly a Rajguru. When I say so many things about Sharad Pawarji, I recollect one instance. Mr. Huishi, a Chinese gentleman who was the ambassador to America, and afterwards he became the Vice Chancellor of the Peking University since 1944 to 48, I think. In his biography, like our leaders are writing so many things, and he also wrote in biography, I quote, India conquered and dictated culturally the China more than 20 centuries without ever having to send a single soldier across the border. Now what has happened? Without police we are not moving. Without barbed wires, without paramilitary forces, lakhs and lakhs of polices they are deployed all around the country. Why this situation has come? But Chinese even now they remember. Without ever having to send a single soldier, these Indian people dictated China more than 20 centuries. So we have to regenerate that culture. To regenerate that culture, we want now leaders like Sharad Pawarji and others. I am not speaking just because I am called to this meeting. A leader cannot be created within 1 day or 2 days or hours. With great history, so many sufferings, they will have all. Leaders of this country now, they must all come together, think, because India is evolving one of the most important countries in the world. As we see, whenever Narendra Modi is going around, that is, we are seeing a different scenario. People wanting, because we have, demographic dividend also. We are the youngest nation in the world. Our youth are 9 years younger to an average American or a Chinese. So it has become all the more necessary for the young generation to read the Pawarji, to read the 5 books which are being released by Pawarji and all other political leaders. Sometimes whenever the foreign dignitaries come to me, to Raj Bhavan, of course they like Raj Bhavan very much, maybe a German or they like, and they say that recently from Qatar and Dubai, they spent much time with me and they were telling to me, sir, most of the people, skilled people from your country, maybe a plumber, maybe an electrician, whatever it is, they are working our country, they are raising our economy. Without them, we cannot survive. That's what they were telling. And we are talking about the skill development. What I feel is, there should be also a political skill development. Of course, Thackerayji was telling that though there were no seats, it is different. Democracy, election में कौन किसको वोट देता अपने को पता नहीं लगता. डब्बा खोलने के बाद किसका घर डूब गया, किसका डब्बा आ गया, वो जब मालूम होता. Even this time, most of the predicting newspapers and media also failed to some extent. That is different. Seats are different. But skilled political leaders can only lead this country. And they can put our Bharat Mata in the committee of the nation with the proud and privilege. But that all the political leaders, they must come together, at least on number of sorted out issues. At the end, I want to मला मराठी चांगला येत नाही पण हळूहळू शिकत आहे. मित्रांनो, माझ्या 2 इच्छा आहेत. In this meeting, there are 2 requests of mine. एक, श्री शरद पवारजी यांना दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभावे व त्यांनी वयाची 100 गाठावी. माझी दुसरी इच्छा आहे की त्यांच्या 100च्या सत्काराला मला देखील उपस्थित राहता राहणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या आनंद सोहळ्याच्या पुढच्या भागाकडे आपल्याला वळायचं आहे. त्याआधी मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी प्रेक्षागृहात पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं आणि पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. पुढच्या कार्यक्रमाची सूत्र आता मी माझे परममित्र, ज्येष्ठ मित्र आणि नटवर्य
सचिन खेडेकर यांच्या सुपूर्द करतोय. नमस्कार. सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, नमस्कार. माननीय शरद पवारजी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मान्यवर आहेत त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करणार आहे. विविध क्षेत्रातले काही निवडक मान्यवर यांच्याशी मी यापुढं संवाद साधणार आहे. सर्वप्रथम मी सुलोचना दीदींना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. मध्ये मध्ये आता मी विनंती करणार आहे आजचे आघाडीचे उद्योजक श्री राहुल बजाज यांना की त्यांनी रंगमंचावर यावं. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक श्री मधुमंगेश कर्णिक यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. यापुढं मी विनंती करतोय डॉक्टर जब्बार पटेल यांना की त्यांनी रंगमंचावर यावं.